तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांनी। ती म्हणजे राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारलाय आणि दुसरीकडे लाल वादळ मुंबईच्या दिशेने आता येतंय। किसान सभा आणि शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च काढलाय। तसंच आज राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। तर या 3 आहेत आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। या बुलेटिनमध्ये आपण इतरही बातम्या पाहणार आहोत, मात्र आज राज्यातल्या सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे या 3 महत्त्वाच्या घडामोडींवर। हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाई विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झालेली असून हायकोर्टानं मूळ प्रकरणामध्ये दिलासा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीनं छापेमारी सुरू केली। तर आमदार या नात्यानं आपण सध्या विधानसभेत व्यस्त असल्याची मुश्रीफांनी माहिती दिलेली आहे आणि मुश्रीफांच्या वतीनं आबाद पोंडा यांचा युक्तिवाद सुरू आहे। हसन मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली आहे। तर राज्यातील सत्ता संघर्षासाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। तर गेल्या 7 महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे आणि 2 मार्चला झालेल्या शेवटच्या सुनावणीत शिंदेंच्या शिवसेनेचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकलेला नाहीये आणि त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये साळवे आपला उर्वरित युक्तिवाद पूर्ण करतील आणि त्यानंतर महेश जेठमलानी आणि राज्यपालांच्या वतीनंही युक्तिवाद करण्यात येणार आहे। यावर ठाकरे गटाच्या वकिलांकडूनही पुन्हा युक्तिवाद होईल आणि त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पूर्ण होऊन सर्वोच्च न्यायालय निकाल देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात नवी तारीख काय असणार याचं उत्तर मिळणार आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, आज एकूणच या सुनावणीचा निकाल पूर्ण होईल का? एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे म्हणाली आज पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुनावणी सुरू होणार आहे। सध्या ज्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करत आहे त्याला नॉमिनेशन केलं जातं त्या संदर्भातल्या याचिका दाखल केल्या जात आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा घटनात्मक घटनापीठ बटेल आणि त्यामध्ये जर बघितलं तर न्यायमूर्ती सरन्यायाधीश जे धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही घटनापीठ असेल आणि त्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल। महत्त्वाचं म्हणजे घटनापीठ बसल्यानंतर पुन्हा एकदा गेल्यावेळी हरीश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नव्हता, त्यामुळे हरीश साळवे आपला युक्तिवाद पूर्ण करतील आज। त्यांच्याशिवाय जर बघितलं तर संजीव कौल जे आहेत ॲडव्होकेट कौल हे देखील आपला युक्तिवाद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महेश जेठमलानींनाही काही युक्तिवाद करायचा असेल तर ते देखील युक्तिवाद करतील। त्यानंतर डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे जे आहेत हे ठाकरे गटाचे जे वकील आहेत ते प्रतिवाद करण्याची शक्यता आहे। त्यासाठी उद्या वेळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि सोबतच राज्यपालाच्या वतीने महाअधिवक्ते जे आहेत तुषार मेहता हे देखील आपला युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। साधारणतः त्यांना 20 मिनिटं गेल्या वेळेस चर्चा जी झाली होती कोर्टापुढे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं मला साधारणतः 20 मिनिटं युक्तिवाद करायचा। त्यानंतर उद्या जेव्हा प्रतिवाद पूर्ण होईल पुन्हा तुमच्याकडे येते, थोडं थांबवते कारण अजित पवार विरोधी पक्षनेते प्रसार माध्यमांशी बोलतात। थेट जाऊया। समाजातल्या सर्व घटकाला त्या ठिकाणी बसतो आणि त्याच्यामुळं आंदोलनातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारने तातडीनं केला पाहिजे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी जे कोणी संबंधित असतील त्यांनी त्याचप्रमाणे आंदोलन मागे घेण्याबाबत सरकार करीत असलेले काय प्रयत्न आहेत आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भामध्ये ह्या सरकारची काय भूमिका आहे याबाबत देखील सरकारने सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे। कारण चर्चा काल जरी फोल ठरलेली असली तर बऱ्याचदा अशा मीटिंग होतात आणि चर्चा फोल ठरती, परंतु दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला मार्ग निघतो। आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्ष राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे आणि त्याकरताच आम्ही लोकांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला। फार कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि देशामध्ये काही राज्यांनी 2005च्या नंतरच्यांनाही पेन्शन सुरू केली अशा प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये आल्या आणि त्याच्यामुळं साहजिकच महाराष्ट्रातल्या पण 2005 नंतर लागलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची
जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा प्रकारची मागणी आहे. तर त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकारने ताबडतोब मार्ग काढला पाहिजे, ताबडतोब निर्णय त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आणि हे आंदोलन मागे घेऊन लोकांना एक दिलासा दिला पाहिजे. दोघांनाही, लोकांनाही समाधानी केलं पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांना पण त्याच्यामध्ये समाधान दिलं पाहिजे. अशा प्रकारची आम्ही विरोधकांनी मागणी केलेली. त्या संदर्भामध्ये मी काल त्यांना असं सांगितलं की ज्या 4-5 राज्यांनी सुरू केली, आपण बघितलं हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड अशा काही राज्यांमध्ये सुरू केली असं आपल्याला माहिती मिळाली आणि अशा बातम्या पण आल्या. आता त्यांनी सुरू केली ती कुठल्या पद्धतीनं केलेली आहे? जर ह्या बारक्या राज्यांना जुनी पेन्शन सुरू करणं जर परवडत असेल तर मग इतरांना, म्हणजे महाराष्ट्र तर प्रगत राज्य आहे, मग त्याच्यातून तोडगा निघाला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की आता जर आपण त्यांना लागू केली तर 2030 काय पत्रकार मित्रांनो, तुम्हाला सगळी माहिती नसते आणि कुणाची नावं घेतात आणि काही करतात. 2005ला देश पातळीवर, देशात आणि राज्यात ही योजना बंद करत असताना जे ॲग्रीमेंट झालं, जे कोणी लीडर लोक होते, कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे मान्यवर होते, त्यांच्याशी चर्चा करून हा मार्ग निघाला अशी माझी माहिती आहे. पण आता 2005 नंतर जे काम सर्व्हिसला लागलेले आहेत त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. ते काय म्हणतात, ज्यांना पेन्शन मिळणार होती त्यांनी आमच्याबद्दलची चर्चा करून ॲग्रीमेंट केलं. हे ॲग्रीमेंट त्यांनी कसं केलं? त्यांनी आमचा कसा विचार केला नाही? त्यावेळेस 2005 नंतर जवळपास आता 2023 आलं, साधारण 2030च्या नंतर, 2005च्या नंतरचे पण काही कर्मचारी अधिकारी रिटायर होतील आणि त्याच्यामुळं आता ते रिटायरमेंटचं वर्ष जसं जसं जवळ यायला लागलं, बघता बघता 5-7 वर्ष निघून जातील आणि म्हणून त्यांनी त्या संदर्भातली मागणी केलेली आहे. मागणी करण्याचा जरूर त्यांना अधिकार आहे, सरकारला विचार करण्याचा अधिकार आहे आणि योग्य प्रकारचा मार्ग देखील सरकार मनामध्ये आणलं तर काढू शकतं. एवढंच आमचं म्हणणं. देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की मी लॉंग टर्मचा विचार अरे बाबा, राष्ट्रवादीने बंद केलं नाही. त्यावेळेस पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी होते आणि त्यावेळेसची जरा नीट माहिती घ्या 2005ची. त्या काळामध्ये सर्व देशामध्ये आणि सर्व राज्यामध्ये तो निर्णय झालेला होता, परंतु त्यावेळेस असणाऱ्या सगळ्यांना पेन्शन मिळणार होतं, त्याच्यामुळं सगळ्यांनी मान्यता दिली आणि त्याच्यानंतर आता जे लोक लागत गेले 2006, 7, 8, 9, 10, 11, 23 पर्यंत, आता त्यांना मात्र बाबा आपल्याला पुढं काय, आपल्याला पेन्शन मिळणार नाही, मग आपलं भवितव्य, आपल्या मुलामुलींचं भवितव्य काय, आपल्या परिवाराचं भवितव्य काय, असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि 3 राज्यांनी वेगळा निर्णय घेतला. तशा पद्धतीनं आम्ही पण जर राज्यकर्ते असतो तर तोच विचार केला असता किंवा त्या राज्यांना परवडतंय तर काय मार्ग त्यांनी काढला, काहीतरी मार्ग तर काढला असेल. असं कुठल्याही राज्यकर्त्यांना कुठलाही निर्णय घेताना त्याचे सगळा विचारपूर्वक घ्यावा लागतो, तसा ह्याही राज्याने घ्यावा. त्याचं कारण असं आहे की देशामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे वाढ व्हायची, म्हणजे देशातल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना, त्याच्याशी शरदराव पवारांनी मुख्यमंत्री असताना लिंकअप केलं. साहेबांच्या नंतर पुन्हा आपल्या राज्यातल्या कामगार संघटनेच्या नेत्यांना केंद्रात वाढलंय आमचं काय अशी म्हणण्याची वेळ आली नाही, कारण त्याच्याशीच लिंकअप केल्यानंतर लगेच झालं नसेल, थोडंसं 6 महिने पुढं मागं झालं असेल, परंतु मार्ग निघाला आणि मागचेही पैसे देण्याचं काम झालं. असा जशा प्रकारे एक चांगला निर्णय आदरणीय पवार साहेबांच्याच दूरच्या दृष्टीतनं झालेला होता, ते राष्ट्रवादीचेच होते, तशा प्रकारे आता पण पुढं अजून तो विषय येणार आहे, तो खरंच 7 वर्षांनी येणार आहे, परंतु 7 वर्षांनी जरी विषय येणार असला तरी त्याच्या संदर्भामध्ये कामगार संघटना आणि सरकार यांनी एकत्र बसावं आणि तातडीनं मार्ग काढावा. त्याच्यातनं आपण पेपरला वाचलंय, आम्ही पेपर तपासणार नाही, त्याच्यातनं मुलामुलींचं नुकसान होण्याचे प्रश्न आहे. काही जण म्हणतात दवाखाने बंद पडले,
आजारी लोक असतात. खूप प्रश्न आहेत त्याच्यात, आता सगळेच मी सांगत बसत नाही. कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची नितांत गरज राज्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं आहे आणि म्हणून याच्यातनं ताबडतोब मार्ग निघावा अशी आमची विरोधी पक्ष म्हणून भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे बाकीच्यांना पण तर या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत तो इतरही बातम्या पाहणार आहोत. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.